काँग्रेस सेवा दलासह सर्व फ्रंटल संघटना प्रभागनिहाय मजबूत करणार, जिल्हाध्यक्ष राजेश नाईक. सांगली काँग्रेस सेवा दलासह युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, NSUI आणि पक्षाच्या सर्व आघाड्या, सेल्स बळकट करण्यासाठी प्रत्येक प्रभाग स्तरावर बैठकांचे आयोजन करण्यात येणार आहे. संघटनात्मक बांधणी करून काँग्रेस पक्ष अधिक सक्रिय करण्याचा आमचा निर्धार आहे, असे प्रतिपादन सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राजेश नाईक यांनी केले. शनिवार 28 फेब्रुवारी 2026 रोजी सांगली येथील काँग्रेस भवनमध्ये भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आणि काँग्रेस सेवा दलाची महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी ते बोलत होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना विनम्र अभिवादन. कार्यक्रमाच्या प्रारंभी राजेश नाईक आणि ST इंटचे अध्यक्ष DP बनसोडे यांच्या हस्ते डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नाईक म्हणाले की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या 12 वर्षांच्या राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात सर्व जातीधर्माच्या आणि पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना मानसन्मान देऊन लोकशाही बळकट केली. महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि सरदार पटेल यांच्या खांद्याला खांदा लावून स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी दिलेले योगदान अजरामर आहे. भाजप सरकारच्या धोरणांविरोधात तीव्र आंदोलनाचे संकेत. यावेळी सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अजित ढोले यांनी सेवा दलाचे सक्रिय सभासद वाढवून सांगली जिल्ह्याला देशात अव्वल बनवण्याचे आवाहन केले. तसेच त्यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, मोदी सरकारने अमेरिकेसोबत केलेल्या करारातील त्रुटींमुळे एफस्टीन फाईल संदर्भ भारताची प्रतिमा मलिन होत आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपने केलेले राजकारण निषेधार्ह आहे. काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेला हल्ला लोकशाहीला घातक आहे. या अन्यायाविरोधात आणि जनतेच्या प्रश्नांसाठी भाजप सरकारविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. उपस्थित मान्यवर कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक मौलाली वंटमोरे यांनी केले, तर आभार अरुण पळसुले यांनी मानले. या बैठकीला शिराळ्याचे तुकाराम चव्हाण, आटपाडीचे हनुमंत यादव, खानापूरचे मच्छिंद्र महापुरे, माजी PSI सुनील भिसे, गुलाबराव भोसले, रवींद्र कोल्प, नामदेव पठाडे, श्रीधर बारटक्के, राजेंद्र कांबळे, लालसाब तांबोळी, सौ प्रतीक्षा काळे, कांचन खंदारे, मीना शिंदे, शमशाद नायकोडी, जन्नत नायकवडी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.